मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का तुमच्या अंतिम संस्कारानंतर काय होईल? हा जरा विचार करायला विचित्र वाटेल, मात्र करायला काय हरकत आहे? तुमचा चिता ज्यावेळेस जळत असेल त्यावेळेस घरचे लोक रडत असतील. तुमच्या अंतिम दर्शनासाठी आलेल्या लोकांपैकी काही जण मोबाईलवर असतील, काही जण फेसबुक व्हॉट्सअपवर असतील, तर काही जण चालू राजकारणावर गप्पा मारत बसलेले असतील. काही जण हे सगळं कधी संपेल आणि आपल्याला घरी कधी जाता येईल याचा विचार करत असतील. 1-2 तासांनी जो तो त्याच्या घरी जाईल. इकडे तुमच्या घरात 1-2 तासांनी हळूहळू रडणंही बंद होईल. तुमच्या घरी आलेल्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यामध्ये घरचे लोक व्यस्त होतील. तिकडे तुम्ही जिथे व्यवसाय करता, नोकरी करता, त्या ठिकाणी दुसरं कोणीतरी काम करत असेल आणि हळूहळू सगळं काही पूर्वपदावर येईल. पुढचे 10 ते 15 दिवस तुमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टीवर चर्चा होईल आणि तब्बल 1 वर्षांनी तुमची पहिली पुण्यतिथी येईल. पहिली पुण्यतिथी असल्यामुळे मोठ्या थाटामाटात पहिली पुण्यतिथी तुमची साजरी होईल आणि त्यावेळेस पुन्हा एकदा तुमच्या आठवणींना उजाळा देण्यात येईल. मग दुसरी पुण्यतिथी, तिसरी पुण्यतिथी, चौथी साजरा केल्या जातील. मात्र हे साजरं केलं जात असताना तुमच्या आठवणी तशाच पद्धतीने हळूहळू धूसर होत जातील, विस्मरणात जातील. मित्रांनो, हेच तर आयुष्य आहे. त्यामुळं आपलं आयुष्य अनमोल आहे. आपण इतरांसाठी जगतोच, त्याचबरोबर इतरांसाठी जगताना आपल्याला स्वतःसाठी सुद्धा जगायचं आहे. आपल्या वाट्याला आलेले प्रत्येक क्षण हे आपल्याला आनंदाने जगायचे आहेत.